इशारा येताना पाहायला मिळतोय. या दोन्ही पंचांचं कौतुक करावे लागेल. जितका कौतुक असेल तितका कमी असेल. हे नॉर्थ मोटर लोडर विभाग याने मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी महत्त्वपूर्ण स्पर्धा आयोजित केली. या ठिकाणी आणखीन एक चांगला बॉल स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. पेस ऑफ चेंज या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 2 विकेटच्या मोबदल्यात टीम या ठिकाणी पाहायला भेटेल दुपार पाळी मोटर लोडर. ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाज यतीश शेलार दाखल होताना पाहायला मिळतो. मॅन फ्रॉम भिवंडी. पहिला बॉल स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये बॉलला ड्राईव्ह केलं. या ठिकाणी बॉल पकडला जाईल, फेकी केली जाईल. चांगला बॉल, वेगाने आलेला बॉल. या ठिकाणी डॉट बॉल येताना पाहायला भेटेल. प्रत्येक बॉल तुम्हाला सारखाच येणार नाहीये. कधी फास्ट येईल, कधी स्लो येईल. त्याच्यासाठी तुम्हाला तयार व्हावे लागेल, तयार राहावे लागेल. कारण की हे गोलंदाज संधी देणार नाहीयेत. काल जशी आपण फलंदाजी केली, काल जशी आपण गोलंदाजी केली, आज मात्र तुमची संपूर्ण खेळाडूंची या ठिकाणी परीक्षा पाहायला भेटेल. आणखीन एक चांगला वेगाने बॉल. या ठिकाणी पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. या ठिकाणी पाहूया तीन बॉल अजूनही शिल्लक आहेत. कर्नाटक स्पोर्ट्स यांचा देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतो की या खेळपट्टीत खेळण्यासाठी जी महत्त्वाची संधी दिली त्याबद्दल आपले विशेष आभार. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका ही ओळखली जाते. पुन्हा एकदा चांगला बॉल स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पॉईंट क्षेत्रामध्ये पाहिलं तर बॉलला कट केलं जात आहे. डीप मध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी आणखीन एक धाव येताना पाहायला भेटेल. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. ओव्हर क्रमांक 2 मधील धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती, ती म्हणजे 7 या आकड्यावरती. शेवटचा बॉल चांगला बॉल हाताळला. या ठिकाणी लांब मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळाडू पाहायला मिळतील. एक धाव कंप्लीट केली जाईल. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळेल धावफलकावरती, ती म्हणजे 8. आतापर्यंत 2 विकेट्स गेल्यात. टीम दुपार पाळी मोटर लोडर ए विभाग. या स्पर्धेनिमित्त सन्माननीय श्री संतोषजी मोरे यांचं इथं शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. संतोषजी मोरे आपलं हार्दिक स्वागत असेल. या ठिकाणी ओव्हर क्रमांक 3 साठी गोलंदाज आपले निलेश पाहायला मिळत आहेत. पाहूया निलेश यांची कामगिरी. आतापर्यंत कर्णधार म्हणून जी महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे त्याच अनुषंगाने आई एकवीरा हा संघ अंतिम फेरीमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी आता आपण थोड्याच वेळासाठी आपण घेऊया डीजे मास्टर यांचा आनंद.
धावसंख्या धावफलकावरती 11 पाहायला मिळते. या ठिकाणी डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. अंतिम फेरीमध्ये थोडीशी चुरस पाहायला भेटत नाही आपल्याला, जशी पाहिजे होती तशी. या ठिकाणी आणखीन एक बॉल, आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी आणखीन एक धावा येताना पाहायला भेटेल. मंगेशजी मोरे, आपणास विनंती असेल आपण घ्या या ठिकाणी. पुन्हा स्लोवर डिलिव्हरी माफ करा. कुठलाही खेळाडू त्या ठिकाणी नाही आहे. या ठिकाणी पाहायला भेटेल ती म्हणजे 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते ती 14. 4 बॉल, आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉल असेल, पहिल्या डावातील शेवटचा बॉल, अंतिम फेरीतला पहिल्या डावातील शेवटचा बॉल हाताळताना कर्णधार निलेश पाहायला मिळतील. आई एकविरा या संघाकडून मिळतील आता डायरेक्ट पुढच्या वर्षी. आणि या शेवटच्या बॉलवरती देखील डॉट बॉलची डिलिव्हरी येताना पाहायला मिळते. म्हणजे 3 षटकांचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 14. विजयासाठी 18 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता टीम आई एकविरा या संघाला. चला मंगेशजी मोरे, आपणास विनंती असेल आपण या
ओव्हर क्रमांक 1 साठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात राकेश, अनुभवी गोलंदाज राकेश विरुद्ध साजन भोईर असा सामना पाहायला भेटेल. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील, पंचांकडे व्हाईट बॉलचा इशारा. साजन आणि कल्पेश अजूनही जर पाहिलं 14 धावांची आवश्यकता असेल अंतिम फेरीचा सामना. आणखीन एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, स्लोवर डिलिव्हरी या ठिकाणी येताना पाहायला मिळते. बॅटिंग करावी लागणार साजन भोईर आपल्याला. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळत आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावासाठी देखील कॉलिंग करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी आता बॅटिंग स्ट्राईक वरती पाहायला भेटेल तो म्हणजे कल्पेश. माझ्या मते आता उरलेत बॉल ते म्हणजे 4 बॉल आणि या 4 बॉल वरती 4 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजून 13 धावांची आवश्यकता. कल्पेश पाहूया ह्याच ओव्हरमध्ये संपूर्ण कार्यक्रम करतोय की काय. चांगला फटका या ठिकाणी आडव्या बॅटने बॉलला पाठवलं सीमारेषाच्या पलीकडे. आलाय कल्पेशच्या बॅटमधून अप्रतिम धमाकेदार षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 8 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. टीम आई एकविरा या संघाला अंतिम फेरीचा सामना महामानव चषक 2026 पर्व 11वे. आणखीन एक सिंगल धावा काढून दिली आहे. साजन भोईर यांच्याकडे स्ट्राईक देण्याचा या ठिकाणी प्रयत्न, म्हणजे काय 1 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. टीम आई एकविरा कोणी लावणार का षटकारासाठी पारितोषिक साजन भोईर यांच्यासाठी? कोणाकडून? टीम कडनं साजन भोईर. जर आपण षटकार ठोकला तर संपूर्ण आई एकविरा यांच्याकडनं आणि त्याचबरोबर हाटे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक, एकंदरीत 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. साजन भोईर जर षटकार ठोकला आणि सामना जिंकून दिला तर या ठिकाणी मोठा फटका साजन भोईर यांच्या बॅट मधून. बॅड लक. भोईर बॅड लक म्हणावं लागेल. आपला प्रयत्न आपण केला. काय फटका सजवलाय भोईर. थोडासा अजून डीप मध्ये मारला असता तो बॉल गेला असता बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु या ठिकाणी प्रयत्न केले साजन भोईर. 1 धावा करून मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतात. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानात. 5 बॉल झालेत, 1 बॉल अजून शिल्लक आहे. बॅटरचं नाव सांगा प्लीज. नितीन. नवीन बॅटर नितीन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. साजन भोईर यांच्याकडे संधी आली होती. 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. आला होता मोठा फटका. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी पाहिलं सन्माननीय श्री कनिष्ठ पर्यवेक्षक घनकचरा व्यवस्थापन खाते सन्माननीय श्री सुरेशजी सकपाल साहेब या ठिकाणी त्यांचं शुभ आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सन्माननीय श्री प्रमोदजी पवार साहेब कनिष्ठ पर्यवेक्षक यांचं देखील या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 9 पाहायला मिळते. येणाऱ्या आता 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे. या ठिकाणी पाहिलं तर थोडासा वेळ घेतला जातो, परंतु माझ्या मते मला असं वाटतं तर कल्पेश मॅच संपवणार. ते आता थांबणार नाहीत बराच वेळ, कारण की महत्वाचा खेळाडू जो होता, ज्या खेळाडूवरती प्रेक्षकांची गर्दी होती,
या ठिकाणी मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. खेळाडू पाहत बसतील. या ठिकाणी मोईन यांनी मात्र अप्रतिम झेल पकडली आहे आणि सामना या ठिकाणी जिंकलाय टीम आई एकविरा या संघाने. कारण की बॅटिंगसाठी ज्यावेळेस साजन भोईर दाखल झाले होते तेव्हा आमच्या युट्यूब वरती 1,00,000 व्ह्यूज लगेच वाढले होते. जसे ते 5 झाले लगेच आले सगळे मायनस मध्ये. एवढे प्रेक्षक भिवंडीचे जोडले होते आमच्या युट्यूब वाहिनीवरती. आणि या ठिकाणी पर्व 11व्या मधील विजेता संघ ठरलाय आई एकविरा. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम. रोख रुपये 40,000 आकर्षक चषक महामानव चषक या चषकाचा मानकरी ठरलाय. तर उपविजेता संघ दुपारपाळी मोटर लोडर चर्चगेटचा संघ रोख रुपये 25,000 आणि महामानव चषकाचा मानकरी ठरलाय. त्याही संघाचा विशेष आभार. येणाऱ्या काही वेळात आपण जाऊया मुख्य व्यासपीठाकडे आणि दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद.